जरा थांबा. जर तुमची रास सिंह असेल किंवा तुमच्या घरातील कोणाची रास सिंह असेल तर पुढचे काही तास आणि येणारे काही दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार आहेत. असं काहीतरी घडणार आहे ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या स्वप्नात केली नसेल. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्टला 2026 रोजी श्रावण रक्षाबंधनला सिंह राशीच्या कुंडलीत असं एक अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर ग्रहांचा महायोग तयार होतोय जो गेल्या कित्येक दशकात बनला नव्हता. पण मंडळीनं, शास्त्र काय सांगतं माहितीये का? जिथे प्रचंड प्रकाश असतो ना तिथे सर्वात गर्द आणि भयंकर अंधारी लपलेला असतो. एक असा धक्कादायक खुलासा आज मी करणार आहे जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जवळची, तुमच्या ताटात जेवणारी किंवा जेवणारी होती एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे असं काही कट रचते ज्यामुळे तुमचं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकतं. हे मोठं अरिष्ट आहे की नशिबाची साथ एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण संसार उघड्यावर येऊ शकतो का? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मी सिंह राशीच्या आयुष्यात असे 12 धक्कादायक खुलासे, 3 कडक नियम आणि शेवटी एक असा रामबाण सिद्धी उपाय सांगणार आहे जो तुमच्या भविष्यासाठी ढालीसारखं काम करेल. हा व्हिडिओ फक्त पाहायचा नाही तर त्यातला प्रत्येक शब्द लिहून ठेवायचा आहे. जर व्हिडिओ अर्धवट सोडला तर येणाऱ्या संकटाला तुम्ही स्वतः आमंत्रण द्याल. चला तर मग त्या अगोदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण सिंह रास आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा आणि हो आवर्जून एक कमेंट नक्की करा. ज्यांचा स्वामींवर खरोखर श्रद्धा आहे, भक्त आहे, त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे. माझ्या घरामध्ये स्वामी येणार आहेत. ज्यांना स्वामींनी काही संकेत दिलेले आहेत त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच मंडळीनं विसरू नका. मंडळींनो, सबस्क्राईब केलं, कमेंट केली तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका मोठ्या आनंदाच्या बातमीने. पहिला आणि सर्वात मोठा बदल घडणार आहे तुमच्या खिशावर. हो, बरोबर ऐकलं. तुमच्या बँकेच्या खात्यावर सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहे हे तर सर्वांना माहिती आहे. आणि या रक्षाबंधनला सूर्याची राजासारखी बलवान स्थिती अशी काय बनते की तुमचा अडकलेला पैसा अचानक मोकळा होणार आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर समजा 5 ते 6 वर्षापूर्वी तुम्ही एखाद्या मित्राला, नातेवाईकाला मोठी रक्कम दिली होती. तो फोन उचलत नव्हता, पैसे बुडाले असं समजून तुम्ही आशा सोडून दिली होती ना. अगदी तोच माणूस या काळात स्वतःहून समोरून मंडळीनं फोन करेल किंवा जुन्या जमिनी जुमल्याच्या कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले वाद अचानक तुमच्या बाजूनी सुटतील. पण यातली गोष्ट अशी आहे की हा पैसा उघडेपणे नाही तर एका गुप्त मार्गाने तुमच्याकडे येईल. तुम्हाला स्वतःला प्रश्न पडेल, अरे अचानक एवढा पैसा कसा आला? पण सावध राहा, जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने तो चुकीच्या जागी खर्च होण्याची शक्यता आहे. पण मंडळीनो, पैसा तर आला, पण ज्या घरात गुप्त शत्रू ठाण मांडून बसले असतील ना तिथे पैसा टिकेल का? याचं उत्तर दडले आपल्या दुसऱ्या मुद्द्यात. मंडळीनं, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूचा विनाश. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात जे तोंडावर गोड बोलतात, तुमच्यासोबत चहा पितात, पण पाठीमागे तुमचीच बदनामी करतात. हा कसा पुढे चाललाय या विचाराने ज्याचा जळफाट होतो. या 28 ऑगस्टच्या रक्षाबंधनानंतर निसर्गाचा असा एक नियम लागू होणार आहे की सर्व गुप्त शत्रू स्वतःच खणलेला खड्डा स्वतःच पडणार आहेत. तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्हाला काही करायची गरज नाही. सिंह राशीचा राजासारखा दराळच असा निर्माण होईल की एखादा सहकारी ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात वरिष्ठांचे कान भरत असेल तर त्याचा एखादा मोठा घोटाळा बाहेर येईल आणि तो स्वतःच अडचणीत सापडेल. फक्त शांत राहा, महादेवाची लीला पहा. शत्रू स्वतःहून तुमच्यासमोर गुडघे टेकतील आणि जेव्हा शत्रूचा पराभव होतो ना तेव्हा बंद पडलेल्या करिअरचं दरवाजे आपोआप कसे उघडतात ते आता तिसऱ्या मुद्द्यात ऐका. तुमच्या करिअरमध्ये युटर्न विचार करा. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय, ओव्हरटाईम करताय, पण क्रेडिट मात्र दुसरं कोणीतरी घेऊन जात आहे. प्रमोशन अडकलंय, पगार वाढत नाही. नवीन बिझनेस सुरू करायचंय पण भांडवल नाही, बरोबर ना? पण या श्रावणमध्ये असा एक फोन कॉल येईल किंवा अशी एक अचानक ऑफर तुमच्या हातात पडेल जी तुमचं पूर्ण करिअर बदलूनच टाकेल. लोक थक्कून विचारतील, अरे अचानक या माणसाचं नशीब असं रातोरात कसं बदललं?
हा काळ तुमचं बंद नशिबाचे कुलूप उघडणारा ठरणार आहे मंडळीनं. करिअरमध्ये तर चमत्कार घडणारच आहे, यात शंका नाही. पण या रक्षाबंधनाला भावा बहिणीच्या नात्यात एक गूढ घटना घडणार आहे. काय आहे ती नीट घटना? नीट ऐका मंडळीनं. 28 ऑगस्टच्या रक्षाबंधनाशी जोडलेला आहे. या सणाला सिंह राशीच्या भाऊ बहिणीच्या नात्यात एक अशी घटना घडणार आहे ना, जी यापूर्वी कधीच घडली नव्हती. तुमचे भाऊ किंवा बहीण तुम्हाला एक अशी भेट वस्तू किंवा असा एक गुप्त सल्ला देतील, जो तुमच्या भविष्यासाठी सोन्याहून पिवळं ठरेल. मंडळींनो, समजून घ्या. तुमच्या बहिणीने किंवा भावाने सहज बोलता बोलता दिलेली एखादी आयडिया किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गुप्त गोष्ट तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी एका चुटकीसारखे दूर होऊ शकते. हे नातं फक्त रक्ताचं उरणार नाही, तर पूर्वजन्मांच्या ऋणाशी जोडले आहे. याचा प्रत्यय तुम्हाला या दिवशी आणि याच काळात समाजात तुमचा असा दबदबा निर्माण होणार आहे, जो पाहून तुमचे विरोधक हात जोडतील. पहा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, नीट लक्षपूर्वक ऐका. समाजात वाढणारी तुमची कॉलर आणि प्रतिष्ठा. आत्तापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला तुच्छ लेखलं होतं, कौटुंबिक कार्यक्रमात किंवा सोसायटीत तुम्हाला बाजूला सारलं होतं, तेच लोक आता स्वतःहून चालून तुमच्या घरी सल्ल्यासाठी येतील. सिंह राशीचा मूळ स्वभावच नेतृत्वाचा असतो. समाजात, राजकारणात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक एखादं मोठं पद किंवा मोठी जबाबदारी मिळेल. तुमचे शब्द लोक प्रमाण मानतील. पण लक्षात ठेवा, अधिकार मिळाला की अहंकार येतो, पण जर अहंकार केला तर मिळालेली प्रतिष्ठा टिकवणं कठीण होईल. मंडळीनं, व्हिडिओचा सर्वात भयंकर, थरथरक आणि तुम्हाला हजरून टाकणारा भाग सुरू होतोय. इथून पुढे एकही सेकंद स्किप करू नका. पहा मंडळींनो, सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कामात कोणाचाही नको असलेला हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. पण या श्रावणात असे एक वरिष्ठ अधिकारी, नवीन बॉस किंवा व्यवसायातील मोठा भागीदारी तुमच्या कामात ढवळाढवळ करायला येईल. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही वर्षानुवर्षे सांभाळलेला प्रोजेक्ट किंवा क्लायंट अचानक दुसऱ्याच्या कोणाच्या हातात देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या आत्मसन्मानाला, तुमच्या इगोला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. अशा वेळी चिडून किंवा रागाच्या भरात तडफडीचे निर्णय घेऊन नोकरी सोडू नका किंवा पार्टनरशिप तोडू नका. हा फक्त एका विशिष्ट ग्रहांचा प्रभाव आहे, जो काही दिवसात निघून जाईल. संयम ठेवा, राजासारखा धीर धरा. कामाच्या ठिकाणाचा हा ताण एका बाजूला असतानाच कौटुंबिक आयुष्यात एक जुना आजार पुन्हा डोकेवर काढणार आहे. काय तो आहे धोका? 7व्या मुद्द्यात पहा. तुमच्या घरातील एखाद्या वरिष्ठ मंडळीनं, तुमच्या घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा, विशिष्ट वडिलांचा किंवा सासू-सासऱ्याचा जुना आजार जो बराच झाला असे तुम्हाला वाटत होतो, तो अचानक ओफून येण्याची शक्यता आहे. अचानक डॉक्टरांच्या फेऱ्या, मोठा वैयक्तिक खर्च आणि धावपळ यामुळे तुमचं मन अव्यस्त होऊ शकतं. सिंह राशीच्या लोकांनी या काळात घरातल्या मोठ्यांच्या आरोग्याकडे आणि औषधाकडे अजिबात दुर्लक्षित करू नये. वेळेवर चेकअप करा, नाहीतर एक छोटीशी निष्काळजीपणाची चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. पण मंडळीनं, आरोग्याची धावपळ सुरू असतानाच ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताय, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे काय करते माहिती आहे का? ऐका मंडळीनं, ताईंनो, दादांनो, तुम्ही ज्यावर डोळे झाकून विश्वास ठेवताय, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे गळफास तयार करते. हा मुद्दा तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. तुमच्या कुटुंबातील मंडळींनो, तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातील किंवा अगदी व्यवसायातील अशी एक व्यक्ती, ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातले सगळे गुप्त गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याला स्वतःच्या भावाप्रमाणे मानलं, तीच व्यक्ती रक्षाबंधनानंतर तुमच्या विरुद्ध एक मोठा कट रचताना पकडली जाईल. जेव्हा या व्यक्तीचा बुरखा फाटेल ना, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा माणूस माझ्याशी असा विश्वासघात करू शकतो का? पण देवाची कृपा समजा, ही गोष्ट वेळेत बाहेर येईल आणि तुम्ही एका मोठ्या नुकसानीपासून वाचाल. पण या विश्वासघाताची पूर्वकल्पना निसर्ग तुम्हाला आधीच देणार आहे. कशी? ती 9व्या मुद्द्यात ऐका. मंडळीनं, अतिशय गूढ आणि रहस्यमय आहे. ताईंनो, दादांनो, रक्षाबंधनानंतरच्या दिवसात सिंह राशीच्या लोकांना रात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान अचानक जाग येईल किंवा तुम्हाला असं वाटेल की रूममध्ये कुणीतरी उभा आहे का, कोणाची तरी सावली दिल्यासारखी वाटेल. घाबरू नका, हे कोणते नकर्मक भूत प्रेत नाही. शास्त्र सांगतं की हे तुमच्या कुलदेवतेचे आणि तुमच्या पितरांचे थेट संकेत आहेत. जर तुम्हाला वारंवार स्वप्नात पाणी, महादेव, सूर्यदेव किंवा एखादा अपघात दिसत असेल, तर निसर्ग तुम्हाला येणाऱ्या संकटाची ढाल बनण्याचा संकेत देतोय. या संकेताकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. आणि हे संकेत जर तुम्ही ओळखले नाहीत, तर आरोग्याबाबत काय धोका निर्माण होऊ शकतो ते ऐका मंडळीनं. सिंह राशीचा स्वामी सूर्य हा ऊर्जेचा आणि हृदयाचा कारक मानला जातो. या काळात विशेषतः रविवारी आणि मंगळवारी वाहने
मंडळींनो, रविवारी आणि मंगळवारी वाहने प्रवास करताना किंवा धावपळ करताना अत्यंत सावधान राहा. लहानशी चूक आणि मोठा फटका, घाईघाईत गाडी चालवणे, सिग्नल तोडणे किंवा मोबाईलवर बोलत गाडी चालवणे तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या पायऱ्या चढायला लावू शकतं. अचानक कुणाचा त्रास होणे, छातीत जळजळ, रक्तदाब वाढणे, बीपी वाढणे किंवा डोक्याला किरकोळ दुखापत होण्याचा योग दिसतंय. त्यामुळे या दिवसात आरोग्याची तडजोड करू नका. फक्त आरोग्यच नाही तर घरातली शांतता भंग करणारा एक्सपोर्ट तुमच्या वाटेला येऊ शकतो. पहा मंडळींनो, तुमच्या घरातल्या वातावरणाबद्दल आहे. अचानक क्षुल्लक कारणावरून घरात मोठे वाद निर्माण होतील. मिठावरून किंवा टीव्हीच्या रिमोटवरून सुरू झालेला वाद थेट कोर्ट कचऱ्यापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण होईल. याचं मुख्य कारण काय आहे माहिती आहे का तुम्हाला? भूतकाळातील लपलेलं एखादं गुप्त सत्य बाहेर येणं, कोणाच्या तरी जुन्या पैशाचा व्यवहार, जमिनीची गुप्त किंवा लपलेली चूक घरातील सर्वांसमोर येईल. सिंह राशीचा स्वभाव स्वाभिमानी आणि थेट रागीट असतो, पण अशा वेळी रागाच्या भरात कोणताही टोकाचं भूमिका घेऊ नका. शांत राहा, नाहीतर बनलेला संसार तुटायला वेळ लागणार नाही आणि या सगळ्या गोंधळात तुम्हाला आणखी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, ते म्हणजे आर्थिक फसवणूक. पहा, या काळात तुम्हाला काही लोक भेटतील जे म्हणतील इथे 10% म्हणजेच की 10,000 लाव किंवा 10%ने पैसे घे, महिन्याला दुप्पट मिळतील. शेअर मार्केटचे फेक कॉल येतील किंवा लॉटरीचं आमिष दाखवलं जाईल. जर तुम्ही हावरटपणा करून किंवा कोणाच्या सांगण्यावरून आंधळेपणाने मोठी रक्कम गुंतवली तर तुमच्या कष्टाचे पैसे कायमचे बुडतील. रक्षाबंधनाआधी किंवा नंतर कोणालाही जामीन राहू नका आणि कोणालाही मोठे कर्ज देखील देऊ नका. हा वेळ पैसा साठवण्याचा आहे, जोखीम घेण्याचा नाही. आपण 12 मोठे खुलासे पाहिले. आता या संकटातून स्वतःचा बचाव कसा करायचा, कोणते नियम पाळायचे ते पहा. मंडळींनो, 28 ऑगस्टला रक्षाबंधनाला काळे किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा काळा धागा किंवा काळ्या रंगाची राखी चुकूनही वापरू नका. काळा रंग शनीचा आहे, जो सिंह राशीच्या सूर्याचा परमशत्रू आहे. या दिवशी लाल, केशरी, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचीच राखी वापरा. श्रावणातील उर्वरित दिवसात मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे टाळा. तामसिक अन्नामुळे सूर्यदेव कोपतात आणि घरात वाद वाढतो. कोणालाही न सांगता, अगदी तुमच्या घरातल्यालाही न सांगता गुप्तदान करा. पहा, गरजू व्यक्तीला किंवा अपंग व्यक्तीला लाल वस्त्र, गूळ किंवा अन्न दान करा. हे गुप्तदान तुमच्यावर येणारी मोठी संकटे एका मिनिटात कापून काढेल. ज्या शनीची तुम्ही वाट पाहत होतात तो सर्वात शक्तिशाली महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केले नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, हर हर महादेव ही कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर पहा मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आता आपण व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आलो आहोत ना, जिथे मी तुम्हाला सिंह राशीसाठीचा सर्वात शक्तिशाली 100% सिद्ध झालेला रामबाण सिद्ध पोटली उपाय सांगणार आहे. हा उपाय ज्या ज्या लोकांनी केल्याने त्यांच्या आयुष्यातली भीती, दारिद्र्य आणि शत्रूचा पुरता नायनाट झाला आहे. हा उपाय कसा करायचा, साहित्य काय लागेल अगदी सविस्तर लिहून घ्या. पहा मंडळींनो, 28 ऑगस्टला रक्षाबंधनाला सकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळी किंवा श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी किंवा रविवारी सकाळी करायचं आहे. मंडळींनो, एक छोटी त्रिकोणी लाल किंवा केशरी सुती कपडा घ्या. अखंड 11 तांदूळ घ्या. मंडळींनो, तांदूळ घेताना म्हणजेच की अक्षदा, कुठलाही तांदूळ किंवा तांदूळाचा एकही शीद खराब किंवा तुटलेला नसो किंवा बुरशी लागलेला नसो. एक अखंड सुपारी, लाल चंदन किंवा कुंकू, एक चांदीचं नाणं असेल तर उत्तम, नसल्यास 5 रुपयाचे साधे नाणे जरी घेतले तरीही चालेल. थोडी दुर्वा किंवा सुकी तुळशीचे पाने. पहा आता मंडळींनो, ताईंनो, दादांनो, नीट लक्षपूर्वक आहे का? सकाळी स्नान करून झालं की लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. घरातल्या पूजेच्या ठिकाणी महादेवाच्या फोटोसमोर किंवा शिवलिंगासमोर किंवा सूर्याच्या प्रतिमेसमोर बसा. त्यात लाल कपड्यावर वरील 6ही वस्तू व्यवस्थित ठेवा. आता त्या कपड्याची छान छोटीशी गाठोडी म्हणजेच की पोटली बनवा आणि त्या लाल धाग्याने बांधा. ही पोटली दोन्ही हातात धरून डोळे मिटून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप झाल्यानंतर महादेवाला आणि सूर्यदेवाला हात जोडून प्रार्थना करा. हे महादेवा, हे देवा के देव महादेव, हे सूर्यदेवा, माझ्या आयुष्यातले सर्व नकर्मता, शत्रू, भीती आणि पैशाची अडचण दूर कर आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. नंतर ही सिद्ध झालेली पोटली तुमच्या तिजोरीत, दुकानाच्या गल्ल्यात किंवा तुमच्या पाकिटात ठेवून द्या. हा उपायाचा चमत्कार प्रभाव पहा. ही पोटली तुमच्या घरात ठेवतात तुमच्याभोवती एक अदृश्य सकर्मक ऊर्जेचं कवच तयार होईल. सिंहराशीचा तेज आणि पैशाची आवक वेगाने वाढेल आणि घरातले भांडणे पूर्णपणे थांबतील. जर तुमचा महादेवावर, सूर्यदेवावर आणि या उपायावर मनापासून विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय सूर्यदेव नक्की लिहा.
तुमचं एक शेअर तुमच्या सिंहराशीच्या भावाचं किंवा मित्राचं आयुष्य वाचवू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ लगेच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.